कुठं आहे सीसीटीव्ही 8 दिवसाचा दाखवा बरं. हा तुम्ही हजर असले का? हा खरं बोला, खरं सांगा. असं नाही आम्ही, तुम्ही खरं सांगितलं तर पाहायची गरज पडणार नाही. पाहिल्यावर खोटं निघाल तर मग त्याची स्पेसिफिक तक्रार करायला लागत. असतो सर मी 3-4 दिवस 4-5 दिवस तेच मी म्हणतो. आप आगे जब भी दिख रहे हैं तो इसके बाद अपना जो साहेब हमको दिखेंगे। आप किसी से पूछ सकते हैं मग त्याच्या घरी पाठवा वरमाले. हे एकूण या 5 दिवसात आपली यात्रापर्यंत हे सगळी साफसफाई समोरची. हो हो वर्मा महाराज, तुम्हाला दंड आहे 50,000 हे पूर्ण साफ करून घ्यायचं तुमच्या पैशातून. काही कचरा काही दिसलं नाही पाहिजे. सगळ्या व्यवस्थित हा रंगरंगोटी सगळी करून घ्या. नाहीतर मग याचं पत्र तक्रार करायला लागेल. हे रेकॉर्डवर आहेच यायचं. हे सीसीटीव्ही तपासून घे बरं. हे पहा तुमचा कारभार एका ठिकाणी जमा करून वेस्ट नाही, काही लक्ष नहीं है. क्या हो गया था? क्या मालूम सर, क्या हुआ क्या नहीं। कब से भर्ती किया है? 2-3 दिन हो गए। तो काय बाल मृत्यू झाले? कल बाल मृत्यु हुआ ना। सर लेकिन ये दवाखाना इतना बड़ा दवाखाना बना है यहाँ। हाँ हाँ हाँ, और यहाँ पे इलाज बराबर नहीं होती। हाँ फटाक से रेफर कर देते हैं, चल को हाँ. थोड़े से मेरे रेफर, यानी यहाँ डॉक्टर लोग लोड लेते नहीं। काय कावीर आहे का? यहाँ रहता नहीं अजय सिंह नाम मारता है। बस। कावीरला तर औषधीनच चांगलं करतो ना आपण. इथे की नाही सर, मेन डॉक्टर राहत नाही। हाय वर्मा, आता ते काय सांगतं? खोटे बोलतात हे ते. तर आज दिसून राहिले आम्हाला. हे हे आम्ही- नवीन नवीन आले, त्यांना काय समजते? ये लड़के उन आते हैं, पुराने डॉक्टर ही नहीं, और ये डॉक्टर साहब रहता नहीं यहाँ। सिर्फ हफ्ते में 1 दिन आता है, जाओ देखते बैठो वो दवाखाने में क्या हो रहा था। बोमा आहे वर्मा सगळ्यात जास्त. कुठं आहे हजेरीपट? कुठं आहे तुमचा? ते बाल मृत्यू झालाय, तर बाल मृत्यूची हिस्ट्री घेतली का तुम्ही? तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला त्या काटकुमला पत्र द्या. तर तुमची एनएम गेलती का नाही, आशा वर्कर गेलती का नाही, तिला काय नोंदी घेतल्या? पहिले तर आपण गर्भोदर मातेचं नोंदच करतोय, करत नाही. ही तरी आली होती का कधी? तुम्ही पाहिलंच नाही, काही पण सांगताय. मैं महीने में 2 बार आता हूँ, कभी देखा नहीं। और दूसरी बात ये कि जो टैबलेट है, हर बीमारी के लिए एक ही टैबलेट देते हैं। मग काय अशा बोंबा वर्मा, काय तुम्हीच हजर नाही राहत? कम से कम त्याची नाही होत तर तिकडे सांगा तुम्ही. सगळ्या सह्या मारल्या ना, त्यांनी सह्या मारून. ये अधिकारी यहाँ आप आने के बाद भी आपको है तो चिट्ठियां बनाने का काम कर रहे हैं। तो आप सोचो कि हम यहाँ घाट में रह रहे हैं, हमको कितना चिट्ठियां बनाने हैं। कंटिन्युअसली अब्सेंट आहे, त्याचा पत्रही दिलेला आहे, तिलाही पाठवलेला आहे. तिला काहीतरी आजार झाला. ग्रामीण रुग्णालयामध्ये इमारत तर बसलेली आहे, परंतु काही ज्या अजूनही सुविधा द्यायला पाहिजे शासन स्तरावरही नाही. आणि पहिले तर सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या मानसिकतेमध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. काही डॉक्टर फार इमानदारीनं काम करतात, काही लोक हजर राहत नाही. ही तक्रार असताना जेव्हा हजर राहतं तेव्हा त्यांचं इथे काही मनच नसते. त्यांचं मन सेवेतलं नसल्यामुळं हजर राहूनही फायदा नसतं. हे जे जुनी इमारत आहे हे महिला व बाल रुग्णालय म्हणून याला परिवर्तित केलं पाहिजे. आणि 50 बेडचं समोर एक PSCच्या ठिकाणी नवीन रुग्णालय बांधलं पाहिजे. म्हणजे दोनही मिळून ते सगळ्यात जास्त पेशंट जर आपण पाहिले तर ते लहान मुलं आणि डिलिव्हरी पेशंट महिलांचे जास्त आहे. तो विचार करून समोर जाणं गरजेचं आहे. दुसरं असं का इथल्या ज्या बाकीच्या व्यवस्था आहे त्यामध्ये काही आता चुक्या दिसल्या त्या काही आणत नाही. त्यांना आम्ही समजून सांगितलं तर साधं डांबरीकरण, BNCनं हे डांबरीकरण, अंदरचे जे काही टॉयलेटचे काही फरशा बदलायला पाहिजे, BNCनं काहीच केलं नाही. म्हणजे दुरुस्ती म्हणून नावाची गोष्ट झाल्यापासून कलर सुद्धा हॉस्पिटलला केलेलं दिसत नाही. तर बांधकाम विभाग किती बिनधास्त आहे हे त्याच्यावरून लक्षात येतंय. आणि आता बालमृत्यू जे झाला
त्या बालमृत्यूचं नेमकं कारण काय ते डॉक्टर सांगू शकले नाही. त्यांनी सांगितलं का बा नाळा तोडला आणि त्याच्यामुळे ते झालंय. तर अर्थात मग प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याचे उपकेंद्र आणि तिथल्या स्टॉफनं त्याच्या गर्भधार माता असताना नोंदी घेतल्या का नाही घेतल्या, त्याची व्हिजिट झाली का नाही झाली, हे पाहणं पण गरजेचं आहे ना. आणि मग असं जर पाहिल्या जात नसेल तर मग नेमका दोष कोणाचा आहे हे निष्पन्न होणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठी काम करणं गरजेचं आहे. अखेरी इमारतीपेक्षा माणसं चांगले पाहिजे हो. बिल्डिंग मध्ये इमारतीमध्ये इमारत किती मजली याच्यापेक्षा माणसं किती चांगले आहे मनाचे आहे त्याच्यावर त्या हॉस्पिटलचं अवलंबून असतं. तरी त्यापैकी डॉक्टर बऱ्यापैकी काम करत आहे आणि डॉक्टर वर्मांना पण आम्ही सांगितलं ते गैरहजर राहतात. त्यांनी काही घरचा प्रॉब्लेम सांगितला पण कुठं नाही 8 दिवस 3 दिवस तर सांगा ना कोणत्या तारखेला हजर राहतात ते.